तर कॅमेरामॅन इकडं कॅमेरा वळवायचा आहे. कॅमेरामॅन टॉस बॉक्स कडे कॅमेरा घ्यायचा आहे. संग्रामजी चौगुले यांचा शुभ सन्मान या स्पर्धेचे आधारस्तंभ अक्षय जी चव्हाण यांच्या शुभ हस्ते केला जाईल. संग्रामजी चौगुले. तर सुपेशजी कुठे असेल तर लगेचच समालोचन कक्षामध्ये यायचंय. सुपेशजी आपण आला असाल तर लगेचच समालोचन कक्षामध्ये यायचंय. गोलन इथं मात्र अतिथी मान्यवरांचा शुभ सन्मान केला जातोय. अतिथी येती घरा तोची दिवाळी दसरा अतिथी देवोभव. इथून मात्र संग्राम चौगुले साहेब यांचा ASI अधिकारी साहेब यांचा शुभ सन्मान केला जातोय. नक्कीच अतिथी देवोभव या उक्तीप्रमाणे भारतीय संस्कृतीप्रमाणे आणि मराठमोळ्या संस्कृतीप्रमाणे साहेबांचा शुभ सन्मान इथं होत असताना मायेची उबदार शाल प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून आपण जपून ठेवाल अशी गोड ट्रॉफी मात्र आपल्या शुभ हस्ते देण्यात येते. ती या स्पर्धेचे आधारस्तंभ अक्षयजी चव्हाण. अमरजी माने साहेब पोलीस अधिकारी अमरजी माने साहेब यांचा इथं शुभ सन्मान केला जाईल. संजय बाबा यांना विनंती करतोय. अमरजी माने साहेब पोलीस अधिकारी यांचाही इथं शुभ सन्मान केला जाईल. पहा पोलीस सेवा दलामध्ये असणारे हे अधिकारी अमरजी माने साहेब यांचा सदरक्षणाय खळनिग्रहणाय. नक्कीच कोरोना काळामध्ये जर पाहिलं तर जितकं परिश्रम डॉक्टरांनी घेतलं त्याच्या दुप्पट परिश्रम या समाजासाठी काम करत असताना या पोलीस अधिकाऱ्यांचा आपण पाहिलं त्यांचा मात्र इथं होतोय शुभ सन्मान. समाजाप्रती असलेलं हे प्रेम संजू बाबा यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचा मोमेंटो एक गोड आठवण आपण घरात जपून ठेवाल अशी गोड ट्रॉफी मात्र आपल्याला देण्यात येते. थँक्यू साहेब वेळात वेळ काढून या स्पर्धेला आलात. आणि तुषारजी वाघ साहेब पोलीस अधिकारी यांचाही इथं शुभ सन्मान केला जाईल. हेही पोलीस अधिकारी आपल्या मुंबई पोलीस दलामध्ये नक्कीच कार्यरत आहेत. त्यांचाही शुभ सन्मान इथं केला जाईल. शिवाजी पाटील तात्या यांना विनंती करतोय की तुषारजी वाघ यांचा शुभ सन्मान करायचा आहे. सदरक्षण आहे खलनिग्रहण आहे. मॅचला स्टार्टअप करायचं आहे. एकीकडे स्कोरर आपण लक्ष ठेवायचं आहे. पाहुण्यांचा शुभ सन्मान होईल तर लगेच आपण मैदानाकडे वळू. तुषारजी वाघ पोलीस अधिकारी यांचा इथं शुभ सन्मान होत असताना नक्कीच मान्यवरांचे हार्दिक असं आभार मानतोय. वेळात वेळ काढून साहेब तुम्ही आलात कारण की ज्या पोस्टवर तुम्ही आता कार्यरत आहे ना त्याच पोस्टवर कार्यरत असताना खरं तर समाजाप्रती असलेलं आपलं देणं लागतं त्याचं नक्कीच इथं उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं शब्दसुमनानं मनाच्या अंतःकरणातून मी पुनश्च एकदा या अध्यक्ष चषक 2024 मध्ये तमाम खेळाडूंचं क्रीडाप्रेमींचं आणि मान्यवर पाहुण्यांचं इथं करतोय स्वागत. आणि चलतोय मैदानामध्ये जिथं मात्र सामना रंगताना आपण पाहणार आहात. एकीकडे असेल संघ कुसलेवाडी आणि एकीकडे असेल तडवले. प्रथमतः फलंदाजी करणारा संघ असेल कुसलेवाडी. बॅट्समन आपण मैदानामध्ये पाहतोय अक्षय आणि आकाश. अक्षयानं सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेशन केले आकाशकडे. आकाशने मात्र चौकार मिळवलाय. गोलंदाज सुशांत याच्यावरती लगेचच चेंडू द्यायचा आहे. आणि आपण पाहतोय यल्लप्पा सर यांच्याकडून प्रेक्षक कमाल कॅचसाठी 100 रुपयांचं पारितोषिक आहे. यल्लप्पा सर यांच्याकडून प्रेक्षक कमाल कॅचसाठी 100 रुपयांचं पारितोषिक लगावलं गेलंय. म्हणजे आयोजनामध्ये कुठलीही कमतरता नाही आहे. हा चेंडू नक्कीच टप्पा पडल्यानंतर गिरकी घेतोय. पंच बोलतायत. पंचांना त्रास देणारा नियम क्रमांक 22 हे उल्लंघन केलं जात आहे. इथून मात्र येतोय वाईडनं दंडित केलं जात आहे आणि वाईडच्या स्वरूपात मिळते एक सिंगल. धावफलकावर ऍड होईल. धावफलक पाहतोय आपण 6 धावपटलावरती 6 धावसंख्या. हा चेंडू नक्की स्लो रन पद्धतीचा बोटं फिरवली होती. व्हेरिएशन पाहायला मिळालं. झिरकारी क्षेत्ररक्षक आहे टिपतोय झेल. इथं मात्र संपतोय फलंदाज आकाराम याचा खेळ. आकाराम याचा खेळ मात्र इथं संपलाय. चेंडू जरूर चांगला होता स्लो रन परंतु बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही. पिकअप करता आला नाही. त्यावर मात्र मिळाली ही विकेट. मोठा मासा गळाला आला. नक्कीच इथं मात्र नक्कीच मान्यवरांची मांदी आली आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेसाठी. शिवाजी पाटील साहेब खारघर सिडको सुरक्षा विभाग यांचं इथं शुभ आगमन झालंय. अक्षयजी चव्हाण साहेब यांना विनंती करेन की त्यांचाही शुभ सन्मान इथं करायचं आहे. आणि संजयजी कचेर साहेब यांचाही इथं शुभ सन्मान होईल या स्पर्धेमध्ये. साहेब आपलं
हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय आणि घेऊन चलतोय मैदानामध्ये जिथं मिळाली एक विकेट. हा चेंडू परत एकदा स्लोअर वन बोट फिरवली होती, परंतु या स्लोअर वनला मात्र चांगला पिकअप केलाय. चेंडू चाललाय सीमा पार. इट्स अ क्लिअर अँड हाय अँड हँडसम. षटकार षटकार षटकार. 12 धावसंख्या धावपटलावरती आपण पाहतोय. अर्जुन याच्या बॅटमधून निघालेला हा फटका आपण पाहतोय. 12 धावसंख्या धावपटलावरती देऊन जाईल. नक्कीच खणखणीत असा षटकार मान्यवरांचा इथे शुभ सन्मान होत असताना पाहतोय आपण. शिवाजी पाटील साहेब खारघर सिडको सुरक्षा विभाग आणि सचिनजी कचेर साहेब यांचा इथे शुभ सन्मान होत असताना मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण आपण घरात जपून ठेवाल अशी एक सुंदरशी ट्रॉफी मात्र आपल्याला देण्यात येते सन्मान चिन्ह म्हणून. सत्कार मूर्तींचा इथं सत्कार होत असताना मी पुनश्च एकदा साहेब आपला शब्द सुमनानं स्वागत करेन आणि मैदानामध्ये चालतोय जिथं मात्र खूप काही घडून गेलं. इथं या चेंडूवरती मात्र नक्कीच पंच आमच्याकडे वळतील. बॅट चेंडूचा संपर्क नाही. लेगेस्टीच्या बाहेर जाणारा नियम क्रमांक 22चं उल्लंघन इथून मात्र दंडित केलं जाईल. गोलंदाजाला वाईटच्या स्वरूपात धावसंख्या धावपळकावरती आपण पाहतोय 14 धावसंख्या. नक्कीच चांगली स्पर्धा आपण अनुभवतोय. स्वराज्य 32 शिराळा असोसिएशन अंतर्गत अध्यक्ष चषक 2024 हे पर्व. इथं मात्र बॅटची कडा उडाली. झिरकाली क्षेत्ररक्षक आहे, पोहोचेल सेकंड अटॅपमध्ये मात्र हा टिपला जातोय झेल. इथं मात्र संपेल फलंदाज अर्जुनचा खेळ. एक षटकार आणि एक सिंगल धाव घेऊन वादली खेळीचा जरूर शुभारंभ केला होता, परंतु या वादळाला मात्र जास्त मोठं रूपांतर होईपर्यंतच नमवलंय ते गोलंदाज सुशांतनं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावपटलावरती आपण पाहतोय 14. सुशांतचा जर विचार केला तर सुशांत तब्बल 3, 6, 9, 8 बॉल खेळले ना, तब्बल 8 चेंडूंचं षटक फेकलं सुशांतनं. म्हणजे वाईट जर पाहिले तर 2 वाईट्स आले, 2 एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्या आल्या. तदनंतर मात्र सावरलं. धावपटलावरती धावसंख्या आपण पाहतोय 14. एका षटकाच्या सहाय्याने 14. चला स्पीड अप करायचं आहे. इथून मात्र 10 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटकं कंप्लीट करायचे आहेत. 10 मिनिटांमध्ये 3 षटकं कंप्लीट करायचे आहेत. गोलंदाजी मागकर सचिन, नवीन फलंदाज चंद्रकांत. सचिनसाठी हा चेंडू नक्कीच कार्पेट ड्राईव्ह पद्धतीने खेळून काढला. हलक्या हाताने खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे, थोडासा फंबल झाला. दुसरीचा प्रयत्न होतोय की काय, परंतु 2 बॅटरच्या मध्ये थोडंसं मेजकूट जमत नाहीये. इथं मात्र मिसअंडरस्टँडिंग होते. एक क्षेत्ररक्षक बॅटर जरूर पलट आला होता, परंतु त्याला थांबवलं आणि इथून मात्र मिळते ती एक सिंगल धावफलकावरती ऍड होईल. धावफलकाला जाईल. धावफलकावरती धाव पाहतोय 15. हा चेंडू परत एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय. कार्पेट ड्राईव्ह पद्धतीने काऊ कॉर्नरचा रिझन मधून क्षेत्ररक्षक येईल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता, परत एकदा फंबल झालाय. इथून मात्र धावा मिळतील. नक्कीच 2 धावा मिळतील. पहा काय रनिंग द बिटवीन विकेट. पहिल्या चेंडूवरती जर पाहिला तर एक सिंगल आली होती, तदनंतर मात्र काय रनिंग बिटवीन द विकेट. अशा प्रकारे हे क्रिकेटमधील एक धाव चोरण्याचं यश मात्र मिळालं. इथून मात्र धावा मिळतील त्या 6. अर्जुनच्या बॅटमधून हा आलाय लांबलचक असा षटकार. या षटकारच्या साह्यानं मात्र धावसंख्या धावपटलावरती आपण पाहाल किती 23 धावसंख्या धावपटलावरती आपण पाहतोय. फलंदाजी करत असणाऱ्या या कुसलेवाडी संघाच्या गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सचिन. पहिल्या चेंडूवरती सिंगल, डबल, नंतर मात्र हा मोठा फटका षटकार. हा चेंडू परत एकदा लोअर फुल चेंडू थर्ड बॅटरीमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. नक्कीच मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल. हे सिंगलला धावफलक घालता ठेवला तर धावफलक पाहतोय आपण 24 या धावसंख्येवरती धावफलक आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करत असणारा संघ कुसलेवाडी या संघाचा. हा चेंडू परत एकदा स्लोअरवरून पिक करायचा होता. बॅट चेंडूचा संपर्क झाला नाहीये. इथून मात्र अपील केली होती. अपीलमध्ये उत्साह जास्ती, आत्मविश्वास कमी आणि मात्र इथून मात्र अपील फेटाळून लावली ती पंचांनी. गोलंदाजी मार्कवर हा परत एकदा स्लोअरवरून पिक केलाय, बॅटला आलाय आणि हुक केलाय तो सरळ सीमा पार. येतोय हा मोठा हाय अँड हँडसम अध्यक्ष चषकाचा ब्रँडेड षटकार. 30 धावसंख्या धावपटलावरती आपण पाहतोय अर्जुन
याच्या बॅटमधून आलेला हा षटकार. तर पुढची मॅच कोणाची आहे बघा जरा कॉल द्या. तर वाकाई देवी 11 वाकाईवाडी. किती नाही किती घ्यायचे ना त्याच्या चिखली आता ही 4 वरचीच घ्या ना, मग ही पण 4 वरचीच आहे. हां घ्या. चौकार आहे. चौकार होता, पंचांनी कळवले आमच्याकडे चौकार होता. धावसंख्यामध्ये 28 होतील. घे ना चिखली चिखली पूर्ण करायचं 4-4 डबल वाकाई देवी 11 वाकाईवाडी आणि श्री कालम्मा देवी स्पोर्ट्स कालामवाडी यांनी लगेचच नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. कालामवाडी आणि वाकाईवाडी लगेचच संघनायकांनी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. वाकाईवाडी आणि कालामवाडी हा पहिला कॉल असेल. इथून मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मध्ये गोलंदाजीमध्ये झाला बदल. तेजस हा गोलंदाज झालाय. इथून मात्र एक धाव मिळेल फलंदाजी करण्यात असणाऱ्या कुसलेवाडी संघाला. इथून मात्र तडवले संघ नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर नक्कीच हरल्यानंतर ही जिंकल्यानंतर गोलंदाजी घेतली. माफ करा. हा चेंडू नक्कीच मोठा फटका स्लॉट मध्ये आलाय, पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. इट्स अ क्लिअर बिग 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 षटकार षटकार षटकार. अगोदरच्या मॅचची ती दिली वाटतं, ही आता चालू आहे ना. कारगिल मोरे 35 धावसंख्या धावपटलावरती आपण पाहतोय. 35 नाही ना कोण आहे. हा चेंडू परत एकदा खोल टप्प्यात होता, हलक्या हाताने खेळून काढला. तिथे क्षेत्ररक्षक आहे. मिळतील धावा एक. दुसरी दुहेरीमध्ये कन्वर्ट करायचं होतं परंतु नकार देतोय. बॅकअप थोडंसं खराब होतं. नक्कीच फलंदाजाचा निर्णय बरोबर होता की काय, परंतु जर तरला क्रिकेटमध्ये स्थान नाही. तुम्ही जे मैदानामध्ये पेराल तेच तुम्हाला उगवताना पाहायला मिळेल आणि त्या क्षणी तुम्ही घेतलेली ॲक्शनवर रिॲक्शन पाहायला मिळत असते. इथून मात्र बिरेल धाव एक धावसंख्या धावपटलावरती आपण पाहाल 36. हा चेंडू परत एकदा मोठा फटका खेळायचा होता. बॅट चेंडूचा तितकाच चांगला संपर्क झाला नाही, परंतु सीमारेषेलगत चेंडू अडवला जाईल. तद्वर मात्र मिळेल ही एक धाव. एका धावाने धावसंख्या धावपटलावरती येते 37. तिसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय. इथून मात्र तेजस याचं अजूनही 2 चेंडू फेकण्याचे बाकी आहेत आपल्या कोठ्यातील. इथून मात्र षटकार चौकार निर्धाव चेंडू पाहायला मिळतील. या मात्र खेळून काढला कव्हर रिझन मध्ये रक्षक आहे. मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल. दुसरी तिचा प्रयत्न केला. इथं मात्र धोका संभवतोय आणि हा बाद होईल का काय, परंतु नाहीये. सेफ पिच मध्ये थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. ते क्षेत्ररक्षक नक्कीच सुशांत चेंडू आला हातामध्ये आला होता, फेकू की नको. एक बॉल आहे ना. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. दोन धावेवरती समाधान मानायला लागतोय आणि 3 षटकांची समाप्ती. तर धावसंख्या धावपटलावरती पाहतो 41. आणि चला स्पीड अप करायचं आहे. 3 मिनिटाचा खेळ फक्त बाकी आहे. 3 मिनिटांमध्ये आपल्याला षटक पूर्ण करायचं आहे. इथून मात्र स्पीड अप करावं लागेल. आजच्या दिवसामध्ये आपण मेगा फायनल ही पाहणार आहात या स्पर्धेची. आपण पाहतो ही स्पर्धा अध्यक्ष चषक 2024 आमच्या समेत जोडले गेले सुपेशजी कदम सर आणि एकीकडे डी हे समालोचन कक्षामध्ये जोडले गेले. तर MTC लाईव्ह यांच्या माध्यमातून डोंबिवली इथून जे आले त्याच्या MTC लाईव्ह यांच्या माध्यमातून तर आपण पाहतो अध्यक्ष चषक 2024 भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. आमच्या व्यासपीठावरती सन्माननीय प्रमुख पाहुणे श्री गुरुदादा म्हात्रे यांचं इथं आगमन होत आहे. खारघर उप शहर प्रमुख शिवसेना. मुख्य व्यासपीठावरती हार्दिक हार्दिक स्वागत. मी विनंती करतो व्यासपीठावर बसलेले आमचे जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे दादांसाठी. वेळात वेळ काढून मात्र त्यांनी आपल्या या अध्यक्ष चषक 2024 भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत त्यांची उपस्थिती दर्शवली त्याबद्दल मी दादांचं पुन्हा एकदा इथं हार्दिक स्वागत करतो आणि विनंती करतो पुढचं समालोचन करण्यासाठी सुयोग कोळी सर यांना. थँक्यू व्हेरी मच सुपेशजी सर. हाय हाय सांगितलं सांगितलं इथून सांगितल्यावर सांगू शकतो ना.
धावसंख्या फलकावर 47. नक्कीच इथून मात्र झेल सुटला गेलाय. धावा मिळतील त्या 2 धावणे संघ मात्र पुढे सरकेल. 49. प्रवीण हा गोलंदाज आपण पाहतोय, मागच्या सामन्याचा हिरो रवी सावंत. नक्कीच तेही पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. रवी सावंत यांना विनंती करतोय की त्यांनी त्या आपल्या सामनावीराचं पारितोषिक घेण्यासाठी इथं यायचंय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय प्रवीण. एक षटकार, तदनंतर 2 धावा. हा चेंडू नक्कीच ओळखलं होतं. फ्रंट फुटवर येतोय फलंदाज, त्याच्यापासून दूर ठेवण्याचा, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. ऑफ यष्टीच्या बाहेर निघणारा हा चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. म्हणजे नक्कीच कमबॅक केलं प्रवीणनं. हातेगाव गेली. आपण पाहतोय प्रवीण याची गोलंदाजी. पहिला चेंडू षटकार, तदनंतर मात्र झेल उडाला होता. झेल सुटल्यानंतर 2 धावा, तदनंतर मात्र बॅट चेंडूचा संपर्क झाला आणि निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. गोलंदाजी मार्कवर येतोय. हा परत एकदा फ्रंट फुटवर केल्याचा प्रयत्न, इथून मात्र धोका संभवतो, इथून मात्र बाद होईल. आणि अशी रन नसणार आहे नक्कीच. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. आणि रवी सावंत आले, त्यांना मात्र इथं सामनावीराचं पारितोषिक दिलं जाईल. गुरु मात्रे दादा खारघर, उपशहर प्रमुख शिवसेना. कोण गेलं वरून? 3 झाली. इथून मात्र फायनल एक्झिट मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. तिथं क्षेत्ररक्षक आहे. काय होतंय, काय घडतंय, बिघडतंय पाहतंय. इथून मात्र मिळतील त्या 2 धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या धावपटलावरती येईल 51. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल पूर्वार्धातील. प्रवीण याच्या गोलंदाजीचं जर कृतकरण आपण पाहिलंच, पहिल्या चेंडू होती षटकार, नंतर तदनंतर मात्र कमबॅक केलंय. 51. हा चेंडू नक्कीच बॅटची चढकारा घेऊन फायनल मध्ये जातोय. शॉर्ट फायनलचा क्षेत्ररक्षक आहे तिथं उचलेल, फेकेल, तद्वर मात्र मिळेली 1 धावसंख्या. धावपटलावरती आपण पाहतोय 52-53 धावांचं लक्ष समोर असणार आहे. एक मिनिट काय कोणाच्या असते नगरसेवक आपल्या त्यांच्या असते टॉस करूया. मॅन ऑफ द मॅचचा किताब इथं दिला जाईल. तर मी विनंती करतोय संग्रामजी चौगुले साहेब यांना की एएस अधिकारी आहेत त्यांना की आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे. रवीजी सावंत पोलीस दलामध्ये असणारे ASI अधिकारी संग्रामजी चौगुले साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांना मॅन ऑफ द मॅचचा टी-शर्टचा किताब माझा दिला जाईल. कॅमेरामॅनला विनंती करतोय आपण कव्हरेज करून घ्यायचंय. इथून मात्र पाहतोय आपण अतिथी मान्यवर संग्रामजी चौगुले ASI अधिकारी यांच्या शुभ हस्ते नक्कीच शुभ सन्मान केला जातोय. वाकाईवाडी आणि कालामवाडी. कोणाच्या मात्रे मी विनंती करतोय आमच्या मुंबईवरून थेट इथे मोठा प्रवास करून आमच्या स्पर्धेला लाभलेले आमचे सन्माननीय प्रमुख पाहुणे श्री यल्लप्पा नागराज सर, शिवचरित्र व्याख्यानकार यांना विनंती करतो की आपण 2 शब्द बोलून आमच्या खेळाडूंना व उपस्थित मान्यवरांना आपण उपकृत करायचं आहे. आणि त्याचबरोबर विनंती करतोय त्यांच्याकडनं टॉस करायचा आहे. आणि यल्लप्पा सर आपल्याला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते नाणेफेक देखील करून घ्यायचं आहे पुढच्या मॅचचा. मी विनंती करतो पुढच्या मॅचचे दोन्ही संघ आपण लगेचच कॅप्टन्स व्यासपीठावरती यायचं आहे. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते आपला नाणेफेक केला जातोय. तो हे घेऊन येणार जरा आपलं ड्रॉ हा वेगळा ड्रॉचा पेज घेऊन येणार. त्याला स्पीडअप करायचंय. वाकाईवाडी टाइम अलर्ट असेल. काळामवाडी आणि नक्कीच वाकाईवाडी दोघांमध्ये नाणेफेक झालाय. टॉस कोणी जिंकलाय? वाकाईवाडी. तर नक्कीच आपण पुन्हा कॅप्टन जर आपण इकडे यायचंय, घाबरायचं नाही की जास्त प्रश्न नाही विचारणार.
या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिला पण 2024 मध्ये भव्य दिवस स्पर्धा अध्यक्ष चषक सन्माननीय आपले अक्षयदादा चव्हाण यांच्या माध्यमातून ही स्पर्धा होते आणि स्वराज्य 32 शिराळ असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा इथे पार पडते. स्पर्धेबद्दल आणि आमच्या आयोजनाबद्दल नक्कीच तुमचं काय म्हणणं असेल? मी फक्त एवढंच म्हणेल की आयोजन खूप भारी आहे आणि अक्षयदादांचं नियोजन म्हटल्यावर त्याच्यानंतर खूपच भारी असतं. ओके, मी एवढंच बोल. तर नक्कीच अक्षयदादांचं आयोजनच खूप भारी असतं असं आम्हाला खेळाडूंकडनं कळतंय, संघांकडून कळतंय. दुसरी गोष्ट, निर्णय का असेल टॉस जिंकून? आम्ही फिल्डिंग करायचा निर्णय. तर नक्की क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. थँक्यू वाकाळवाडी. त्याचबद्दल त्यानंतर मी वळतोय आपले दुसरे संघाचे कर्णधार विजय पाटील सर यांच्याकडे वळतोय. विजय पाटील सर, आयोजन आणि जी क्रिकेटची स्पर्धा या 2024 मध्ये पहिल्यांदा पार पडते आणि असोसिएशन चालू होऊन माझ्या मते 1 वर्ष झालेलं आहे. तर प्रत्येक वर्षी तुम्हाला अशा मोठ्या स्पर्धा खेळण्यास तुम्ही इच्छुक असाल का? आणि तुम्ही ह्यातून तुम्ही आयोजन कमिटीला काय सांगाल? हे पहिलंच असेल. पहिलं नियोजन एकदम 36 ग्राउंडमध्ये ओपनमध्ये, त्यामुळं खूपच मजा येणार आहे. तर नक्कीच मजा देखील येणार आहे. त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं, फलंदाजी करायची, 4 षटकांचा सामना आहे. धावसंख्या किती मोठी करण्याचा प्रयत्न कराल, कारण की आजच्या दिवसात हायेस्ट धावसंख्या बघायला गेलं तर 90 धावा झालेली आहे आणि त्यामध्ये एक हाफ सेंचुरी देखील आमचे संतोष दादा यांनी देखील मारलेली आहे. तर तुमच्याकडनं काय असेल अपेक्षा? आम्ही 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेल. ओके, नक्कीच तुमच्या धावा तुम्हाला करायच्यात, कारण की त्यांनी क्षेत्ररक्षण घेतलं, तुमची फलंदाजी हरकत नाहीये. दोन्ही संघांना आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो अध्यक्ष चषक 2024च्या माध्यमातून. आणि त्याच नंतर आहेत ना आणि ते पारितोषिक आणि पारितोषिक आपण 100 रुपयाचं डिक्लेअर करू दे प्रेक्षकांसाठी. केलंय, पुन्हा करतो ना. केले पण ते नाव का घेतलं? श्री यल्लप्पा नागराज. त्याचनंतर आपण पाहतोय स्पर्धेच्या माध्यमातून मुंबईवरून आलेले आमचे सर्वात लांबचे प्रमुख पाहुणे उद्योजक यल्लप्पा नागराज यांनी मात्र पारितोषिक ठेवले. जर आउट ऑफ पार्क अर्थातच बाउंड्री लाईनच्या बाहेर जेवढे चेंडू झेल तुम्ही घ्याल, प्रत्येक झेलला 100 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून येते. प्रेक्षक आणि खेळाडूंना विनंती, जर जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे, कारण की अतिशय चांगलं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून देण्यात येते. खेळाडूंनी आणि बाहेरचे आपले खेळाडू उभे आहेत, त्यांनी संधी सोडू नका. प्रत्येक झेलवरती 100 रुपयाचं पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे. पकडा कॅच आणि जिंका कॅश, हे आपल्याला पाहायला भेटतंय. पुन्हा मी वळतोय सामन्याच्या माध्यमातून आमचे सन्माननीय समालोचक साथीदार सुयोजी कोळी. थँक्यू. हे करणार होते ना, बोलणार. मॅच झाल्यानंतर सामना चालू आहे. थँक्यू सो मच सुपेश सर. आपण मैदानाकडे बोलतोय जिथं मात्र, आणि कॅमेरामॅनला कॅमेरा मैदानाकडे वळवायचा आहे. इथून माझं स्वागत सन्मान आपला संपलेला आहे. धावसंख्या दापटल्यावरती आपण पाहतोय 1. ह्या चेंडूवरती मात्र क्लास पाहायला मिळालाय. नक्कीच हा मोठा फटका येतोय. बिग इट्स हाय अँड हँडसम. षटकार. नक्कीच हा षटकार पाहायला मिळाला. अतिशय चांगला फटका. फलंदाज सुशांतच्या माध्यमातून 6 धावसंख्या देऊन जाईल. धावपटलावरती 7 धावसंख्या लगावल्या गेल्यात. गोलंदाज आपण पाहतोय आकाराम. पुढचा चेंडू, हाही लोअर फुल टॉस दिलाय बिरकावून डायरेक्ट सीमा पार. इट्स अ क्लिअरली मायटी हिट. अध्यक्ष चषक ब्रँडेड सुशांतच्या बॅटमधून आलाय. षटकार. इथे मात्र धावसंख्या दापटल्यावरती येते 13 धावसंख्या. वेगानं धावसंख्या पुढे होते. तसेच आज जे आम्हाला प्रमुख अतिथी लावले होते, नक्कीच संग्रामजी चौगुले ASI, तसेच अमरजी माने पोलीस अधिकारी, तसेच तुषारजी वाघ पोलीस अधिकारी यांनी वेळात वेळ देऊन या स्पर्धेसाठी दिलेली भेट आणि या आयोजकांवरती असलेलं त्यांचं प्रेम, मी पुनश्च एकदा त्यांचा आभार मानेन. आणि घेऊन चलते मैदानामध्ये हाही फटका पाहायला मिळतो. इट्स अ ग्लान्स, आणि या ग्लान्सचा फटका नक्कीच क्रिकेटमधील मादक सौंदर्य या फटक्यामध्ये पाहायला मिळालं. क्रिकेटमधील कौशल्य फटका पाहायला मिळाला तो सुशांतच्या माध्यमातून. हा येतोय परत एकदा एक चौकारच्या साह्याने धावसंख्या वेगानं पुढे सरकते. धावसंख्या फलकावरती पाहतोय आपण 17 धावसंख्या.
नक्कीच धावसंख्येचा विचार केला तर 53 धावांचा पाठलाग सुरू असताना पहिल्या षटकामध्ये मात्र हल्ला चढवला तो गोलंदाज आकाराम याच्यावरती वारंवार मोठे मोठे येत आहेत. हा चेंडू परत एकदा लोअर फुलटॉस सरळ हाताने खेळून काढलाय. वन बाउंड सीमा पार हा येतोय. पाहुण्यांना सलामी देणारा हा येतोय. चांगला फटका सीमारेषा पलीकडे चौकार. चौकाराच्या सायनात षटक संपलं जातंय. धावसंख्या धावपटलावरती आपण पाहतोय 21 धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. 53 धावांचा पाठलाग सुरू असताना सुशांतनं मात्र बहारदार सुरुवात करून दिली. दमदार सुरुवात, सुसज्ज अशी सुरुवात करून दिली. 20 माफ करा 20 स्कोरर मध्ये थोडीशी मिस्टेक झाली होती. 20 धावसंख्या झाल्यात. 53 धावांचा पाठलाग आहे. 18 चेंडू आणि गरज असणार आहे ती 33 पाहिजे ना. 18 चेंडू 33 धाव्यांची गरज. नवीन गोलंदाज अर्जुन वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक. एकीकडे आपण संघ पाहतोय. 22 कोण बोललो पहिली घेतली? तडवले आणि कुसलेवाडी. तडवले संघाला 53 धावांची गरज असताना मात्र दमदार आणि बहारदार सावधरित्या सुरुवात झाली. मी तर म्हणेन या डावाला अजूनही एकही गाडी गमावला नाही. सुशांतनं मात्र बहारदार सुरुवात करून दिली. 20 धावसंख्या धावफलकावर. आता इथून मात्र 18 चेंडू 33 धावांची गरज. गोलंदाज अर्जुनासारखी कामगिरी करेल का पाहायचं. पुढे सरसावून केल्याचा प्रयत्न केला. हा मध्ये कव्हर रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक आहे झालाय फंबल. इथून मात्र दुहेरीचा प्रयत्न होईल का, परंतु नाही. सुशांतनं ठेवली स्ट्राईक. इथून मात्र मिळेल ही एक सिंगलनं धावफलक घालता ठेवला जातो. 21 धावसंख्या धावफलकावरती येते. इथून मात्र समीकरण आपल्यापर्यंत येईल. 17 चेंडू 32 धावांची गरज. 17 चेंडू 32 धावांची गरज जिंकण्यासाठी तडवले संघाला. एकीकडे मात्र संघ आपण पाहतोय जयमल्ला स्पोर्ट्स कुसलेवाडी. एकीकडे श्री सिद्धेश्वर 11 तडवले संघ विजयी होणार की कुसलेवाडी संघ विजयी होणार ते पाहायचंय. सुशांत आतापर्यंत बरसला या मैदानावरती आणि याही चेंडूवरती फुलटॉस चेंडू जर सुशांत सारख्या बॅटरला आपण तुम्ही टाकाल तर नक्कीच हात थांबणार नाही आहे. हा येतोय मोठा हाय अँड हँडसम. इट्स अध्यक्ष चषक ब्रँडेड बिग षटकार. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो या षटकाराच्या साह्यानं वेगानं पुढे सरकतीये. 27 धावसंख्या म्हणजे जिथून गरज होती 11 चेंडू 32 धाव्यांची, इथून मात्र गरज असणार आहे 10 चेंडू 25 धाव्यांची. सॉरी माफ करा, बरोबर ना, 25 26 10 चेंडू 26 धाव्यांची. दहा चेंडू 26 धाव्यांची गरज. या चेंडूवरती नक्कीच मोठा फटका येईल आणि हाही येईल षटकार. एक मिनिट कॉल चालू ठेव. हाही येईल षटकार. षटकारच्या साईडला धावसंख्या मात्र पुढे सरकेल. एक सिंगल आली. कंटिन्यू करा ना जरा, मला कॉल आता 6 मारला अजून. तिथं आपण पाहतोय अर्थातच षटकारांची हॅट्रिक इथं पाहायला मिळते. मी विनंती करतोय आमच्या व्यासपीठावरती सन्माननीय प्रमुख पाहुणे गुरुदादा म्हात्रे आपल्या इथं यथोचित सन्मान केला जातोय. खारघर उपशहर प्रमुख शिवसेना, मी विनंती करतोय अक्षयदादा आपल्या शुभ हस्ते आपण उपस्थित मान्यवरांना शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. सन्माननीय गुरुदादा म्हात्रे खारघर उपशहर प्रमुख शिवसेना. इथं देखील मोठा फटका. बॅक टू बॅक चौथा षटकार मात्र पाहायला भेटतोय. बघूया झेल होते का. पुन्हा झेल मात्र सुटली आहे. 100 रुपयाचं प्राइज मात्र उकलय. काय फलंदाजी करतोय अमोल पाटील यांकडून सुशांत पाटील यांना रोख रुपये 501 रुपयाचं पारितोषिक डिक्लेअर झालंय. कॉंग्रॅच्युलेशन अमोल. काय फलंदाजी केली. 4 षटकार ठोकलेत बॅक टू बॅक. लाजवाब फलंदाजी. नक्कीच मी देखील थोडा ब्रेक घेतला होता 1 तासाचा. त्यानंतर पुन्हा मैदानात ज्या वेळेस मी आलोय आणि त्यानंतर मात्र त्याने देखील माझं वेलकम केलं. हॅट्रिकच्या बरोबर चौथा षटकार देखील ठोकला. आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 45 आहे धावसंख्येवरती.
बॉल जातोय बाईच्या सोडामध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये. एक धाव मात्र धाव फलकावरती लागेल. षटक मात्र संपलंय. आता मात्र विजयासाठी धावा असतील. 6 चेंडू 6 ना 2 वर झाल्या. ओके किती 12 बॉलमध्ये किती मारले? स्कोर कायला सांग ना आता. 12 बॉल 7. 12 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता विजयासाठी. एकंदरीत जर बघितलं दुसरं षटक अतिशय महागडं ठरलं. 4 षटकात तर आपण पाहिलेच की बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकले. 24 धावा तर अशाच निघाल्या. पाहूया निर्णायक षटक उर्वरित षटक तिसरं षटक कोण घेऊन येतोय. बॉलर्स कोण आहे? सूर्यकांत मात्र गोलंदाजी मार्क वरती. अजूनही 12 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. इथं बघायचा मात्र पंच 1.5 बॉल नक्कीच घोषित करतील. थँक्यू पंच. अंपायर्स आमचे पनवेलचे ऑफिशियल्स पंच अध्यक्ष चषकच्या माध्यमातून अतिशय चांगली कामगिरी पार पाडताना आपण पाहतोय. सलग 2 दिवस काय नाही डॉट बॉल आहे. पुन्हा इथे चांगला फटका पाहायचा आहे. झेल होते का? ज्या ठिकाणी पारितोषिक लावलंय सर 100 रुपयाचं, बॉलवरती मात्र प्रेक्षक आता तुटून पडतायत. त्यांना देखील माहिती आहे एका 2-3 कॅच जर पकडल्या तर नक्कीच काम होईल. धन्यवाद. लाभलेले आमचे उद्योगपती कॅमेरामॅन जल्दी फोकस. अध्यक्ष चषक यासाठी